धरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। गुरु शिष्य दोही नुरले ते तत्वरूपी विरले शब्द सवेची जिरले अभिन्नत्वे संदेह सर्व निमाले गुरु शिष्य एकची झाले आत्मस्वरूपी सामावले अद्वयत्वे सदा शिवसमारंभाम् शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। पूजनीय मंदाताई यांना साष्टांग दंडवत करतो। नित्य पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांना नमस्कार करतो। आपण सगळे अव्याहत आणि आवडीने ऐकत असलेले श्रोतृवृंद आपणा सगळ्यांना वंदन करतो। आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया आणि आजचा विषय प्रारंभ करूया। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आज
अभेद दर्शनाचं फळ सांगणारे 2 श्लोक या ठिकाणी आपण बघणार आहोत. भेददृष्टीने फळ सांगणारा एक श्लोक म्हणजे मंत्र, भेददृष्टीने फळ सांगणारा एक मंत्र आणि अभेद दृष्टीचं फळ सांगणारा अभेद दर्शनाचं फळ सांगणारा एक मंत्र, असे 2 मंत्र आपण लागोलाग बघतो आहोत. मंत्र क्रमांक 14 आणि 15 या 2 मंत्रानंतर पहिल्या अध्यायात दुसऱ्या अध्यायातली पहिली वल्ली समाप्त होते. यानंतर आपण दुसऱ्या वल्लीला सुरुवात करणार आहोत. पहिल्या वल्लीतले आज शेवटचे 2 श्लोक आहेत. दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीचे ते वाचून घेऊ. यथोदकं दुर्गे वृष्टं पर्वतेषु विधावती एवं धर्मान् पृथक् पश्यन् तानेवानुविधावती यथोदकं शुद्धे शुद्धमासिक्तं तादृगेव भवति एवं मुनेर्विजानत आत्मा भवति गौतम. दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीतले मंत्र क्रमांक 14 आणि मंत्र क्रमांक 15 हे आज आपण बघत आहोत. भेददृष्टी त्याचं फळ, अभेद दृष्टी त्याचं फळ, दोन्ही दृष्टी एका वेळी बघतोय आपण. आई नेहमी सांगत असते, हे चांगलं आहे बेटा, हे वांगलं आहे, बघ काय निवडलं पाहिजे आपण. एका वेळी चॉईस करण्यासाठी ज्या वेळेला 2 गोष्टी उपलब्ध असतात त्यावेळेला माणसाला विवेक करावा लागतो आणि विवेकातून झालेला जो निर्णय असतो तो अंततः फलदायी असतो, तो अत्यंत श्रेयस्कर असतो. श्रेयस्कर निर्णय विवेकातून नाही होत. आणि आपलं बाळ श्रेयस्कर निर्णय घेईल या दृष्टीने श्रुती माऊली अत्यंत जागरूक असते. नव्हे तसे संस्कारच तिने आपल्यावर करवून घेतले आहेत. काल सांगत असताना आणि परवा सांगत असताना 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाल्या. ते असं होतं की मनानेच ब्रह्मतत्व प्राप्त करता येतं, मनानेच तत्व मिळवता येतं. आणि जो मन विविधतेच्या मागे लावतो त्याचं अधःपतन होतं. आणि जो मनाने म्हणजे अंतःकरणाने बुद्धी आली याच्यात एकत्वाच्या मागे विचार करायला लागतो, त्याला एक तत्व प्राप्त होतं, एकमेव अद्वितीयत्व प्राप्त. आणि ती ज्योत अंगुष्ठा एवढी असते. ती ज्योत निर्वात आणि तेला शिवायची असते. त्या ज्योतीला काजळी नसते, त्या ज्योतीमध्ये काळेपण नसतं, त्या ज्योतीमध्ये अंधकार नसतो.
काळेपण प्रकाशाला झाकून टाकतं. म्हणजे अंधाराचं सावट आलं. त्या ज्योतीमध्ये काळेपण नसतं. अशी ज्योत आत्मज्योत असते. ज्योती ज्योती परम ज्योती आत्मज्योती शिवोस्म्य. ही आत्मज्योत आहे, लक्षात ठेवा. ते ब्रह्मस्वरूप आहे. ते अत्यंत तेजस्वी आहे. पण त्यापासून ताप नाही, त्यापासून त्रास नाही. त्यापासून अत्यंत समाधान आहे. त्यापासून अत्यंत आनंद आहे. आणि म्हणून साधकांनी साधना नित्याने करा. गुरूंनी दिलेलं साधन इतक्या पुरता कोणाची साधना मर्यादित राहता कामा नये. गुरूंनी दिलेलं साधन अखंडत्वामध्ये घेऊन जाणं ही खरी साधना आहे. गुरूंनी दिलेलं साधन सातत्यपूर्वक करता आलं पाहिजे. याला साधना म्हणतात. तर गुरूंनी सांगितलं की रोज 2 वेळा करा. तर आमच्याच्यानी 2 वेळाच होत नाही असं उत्तर देणारे अखंड कधी करतील? त्याचा ध्यास लागला पाहिजे. त्याचं वेड लागलं पाहिजे. आणि मग ते साधन जेव्हा साक्षीत्वाच्या उंचीवर जाऊन होतं, तेव्हा ते अखंडत्वाने प्राप्त. आत्मस्वरूप तेव्हा अखंडत्वाने प्राप्त होतं. पतंग उडवताना 2 जण लागतात. एक उडवणारा आणि एक पतंगीला असा करणारा. पुढे तो एकटाच पतंग उचलतो आणि उडवायला लागतो. पुढे त्याची पतंग गिरक्या खाते, त्याला कन्ना लावावा लागतो. असं करता, 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 करता एक वेळ ती पतंग आकाशात झेप घेते. अशी झेप घेते की त्यामुळे ती वळली तरी खाली येत नाही. डावी उजवीकडे वळेल, पण खाली येत नाही. त्याला वरच्या हवेत लागली असं म्हणतात. साक्षीत्वाची साधना एकदा सुरू झाली, की द्वैतामध्ये रमत नाही, रंगत नाही, रममाण होत नाही. तो अखंड अद्वैतात राहतो. आणि ही अखंडित वृत्ती सर्व संतांना अपेक्षित आहे. ऋती मातेला अपेक्षित आहे. सद्गुरूंना अपेक्षित आहे. आणि त्यात येणारे व्यत्यय कसे दूर करायचे यासाठी ग्रंथाभ्यास दिलेला असतो सद्गुरूंनी सोबत. पण आम्ही ग्रंथ पूर्ण करण्यासाठी ग्रंथाभ्यास करतो. साधन पूर्णत्वाला जाण्यासाठी ग्रंथाभ्यास आहे. पुन्हा विसरून जातो. कृतिशीलता, चिंतनशीलता आमची राहत नाही लवकर. मोडकळीला येते. अशी चिंतनशीलता मोडकळीला येऊ नये. आणि अशी मोडकळीला न येणारी चिंतनशीलता तून झालेलं जे साधन आहे त्याला साक्षीत्वाचं साधन असं म्हणतात. जैसे हृदयाची एक कमळी अंतरी असे जी पोकळी तेथे आत्मा खेळीमेळी लपोनी असे. आत्मा जणू साक्षीत्वाने त्या ठिकाणी व्यवहार करत असतो.
आणि गंमत पाहत असतो. खेळीमेळी आत्मा गंमत पाहतो. व्यवहार कसा सुरू आहे. प्रपंच आणि व्यवहार हा नुसता काल्पनिक आहे. जी गोष्ट आज आपण नाही असं म्हणतो, तीच गोष्ट उद्या श्रेष्ठ आहे असं सुद्धा म्हणायला लागतो. कल्पना बदलल्या की सगळं चित्र बदलतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि त्या उदाहरणांमधून आम्ही हे शिकलं पाहिजे, की प्रपंच कल्पित आहे माझा, देह कल्पित आहे माझा, व्यवहार कल्पित आहे माझा, आत्माच वस्तुस्थिती आहे आणि या देहामध्ये तो आत्मा अखंडत्वाने मी आहे ही जाणीव करून घेणं, यासाठी श्रुती माता आणि गुरु माता माझ्यासाठी धडपडते आहे. मग ह्याच्या आड येणारी जी काजळी आहे, त्या काजळीचं नाव आहे द्वेष, असूया, मत्सर, वैर, तिरस्कार. मला द्वेषापासून दूर राहिलं पाहिजे. मला तिरस्कारापासून दूर राहिलं पाहिजे. मला मत्सरापासून दूर राहिलं. श्री गुरूंचा सुद्धा मत्सर करतात. असे सुद्धा शिष्य असतात, की मी श्रेष्ठ असताना माझी किंमत नाही होत. कोण कसा मत्सर करेल काही सांगू शकत नाही. श्री गुरूंचाही मत्सर होऊ शकतो, ही गोष्ट तुम्हाला खरी नसेल वाटत. आणि गुरूंनी निवडलेल्या शिष्याबद्दल अत्यंत मत्सर असतो. अत्यंत अनादी कालापासून चालत आलाय. पद्मपादाबद्दल, हा फक्त कपडे धुणारा आहे, छाटी आणि लंगोटी धुणारा आहे, ह्याला काय कळतं, असा सगळ्या शिष्यांच्या मधला विचार आद्य शंकराचार्यांना तो कळला. आणि पद्मपाद गंगेच्या तिकडल्या तीरावर आचार्यांची छाटी आणि वस्त्र धुवत होते आणि सगळे शिष्य तिकडे पाठवर्गाला बसले होते. आचार्यांच्या लक्षात आलं आणि आचार्यांनी वर्गाच्या वेळी आवाज दिला, पद्मपाद इकडे ये. गंगेचा उगवता प्रवाह आणि आचार्यांचा आवाज ऐकल्यानंतर पद्मपाद धावत सुटले गंगेतून. पद्मपादांच्या खाली, पायाच्या खाली कमळाची पानं आली आणि ते कमळाच्या पानं जिथे जिथे ते गंगेवर पाय ठेवायचे, तिथे तिथे कमळाची पानं यायची आणि ते धावत या तीरावर आले. बोला गुरुदेव. त्या दिवसापासून त्यांचं नाव पद्मपाद ठेवण्यात आलं. असाच मत्सर कल्याण स्वामींचा पण झाला. अनेक शिष्यांच्या बाबत हेच होतं आणि म्हणून या ठिकाणी श्रुती सांगते, ततो न विजुगुप्स्यते. काय वचन आहे? ईशानो भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते. ईशावास्योपनिषदाने
ततो न विजुगुप्सते म्हटलं. केननी सुद्धा विजुगुप्सा सांगितली आहे आणि कठोपनिषदही सांगताय. म्हणजे माझ्या मनात, सर्व साधकांच्या मनात मत्सर येत असतो हे श्रुतीला माहिती आहे. आम्ही कबूल नाही करत. आम्हाला तो लवकर मान्य नाही होत. साधनेच्या प्रगतीच्या आड असलेला मोठा अडसर म्हणजे मत्सर आहे. सगळं साधन नष्ट होऊन जात. कॉम्पिटिशन. तुमचं असं का? आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं करून दाखवू. स्पर्धा आली की परमार्थ संपला म्हणून समजायचं. परमार्थात स्पर्धा नाही आहे. परमार्थात एकत्व आहे. जिथे द्वैत असतं तिथे स्पर्धा असते. जिथे द्वैत असतं तिथे भय असतं. म्हणून द्वैत बुद्धीला भेदबुद्धी असं म्हणतात आणि भेद दृष्टीचं फळ सांगितलेलं आहे. यथोदकम दुर्गे वृष्टम पर्वतेषु विधावती एवं धर्वान पृथक पश्चन स्थाने वानु विधावती. डोंगराच्या कपारीवर पडलेलं पावसाचं पाणी भरधाव पायथ्याकडे धावायला लागतं. पण त्यांनी होतं काय हो? ते जमिनीमध्ये विरून जातं. कशासाठी हा दृष्टांत दिलाय? हा दृष्टांत श्रुती मातेला आत्ता देण्याचं काय कारण आहे? त्याच्यासाठी काकांनी पुढची ओवी दिली आहे. ओवी फार सुंदर आहे. तैसे कर्ण सळुकेवरी श्रुती वर्षे नाना परी, परी अज्ञ जनांचे अंतरी विरुनी जाई. कर्णरूप कड्यावर श्रुतीरूप पर्जन्यांचा वर्षाव होतो. आता बघा, सगळं श्रोत्यांसाठी म्हटलेलं आहे. मी सुद्धा श्रोतात आहे. मी जेव्हा बोलतो तेव्हा वक्ता आहे. माझंच बोलणं मी ऐकतो तेव्हा मी श्रोता आहे. म्हणजे माझ्यासाठी पण आहे. कर्णरूप कड्यावर श्रुतीरूप पर्जन्याचा वर्षाव होत असूनही जो अज्ञानी जीवांच्या ठिकाणी वाया जातो, ज्याप्रमाणे पहाडाच्या टोकावर पडलेलं पाणी माथ्यावरून पायापर्यंत येतं आणि तिथे जिरून जात, तसं आत्मा एकच आहे असं श्रुती वारंवार सतत सांगत असून सुद्धा मी 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 असे स्फुरण आत असल्यामुळे श्रुतीचं सांगणं जागच्या जागी विरून जात, आमच्या उपयोगात येतच नाही. हा या दृष्टांताच्या मागचा उद्देश आहे. डॉक्टर काकांनी तो स्पष्ट केलाय. जळते पायातळी वळे विरुनी जाई, जैसे कर्ण सुळकेवरी श्रुती वर्षे नाना परी. 87 नंबरची ओवी. आत्मा एकच आहे असं श्रुती सांगते, तरी सुद्धा मी मीच्या नादात मीच स्फोरण मला आत्मस्वरूपाशी ऐक्य पाहू देत. ज्या वेळेला आपला फोन सतत एंगेज असतो, त्यावेळेला भगवंतांनी कॉल केला तरीही आपण तो रिसीव्ह करू शकत नाही. कारण मी ची फुतकार, याला आत्मप्रौढी असं म्हणतात. मी भाजी आणली ना की घरातले सगळे खुश असतात. तू भाजी आणल्याने घरातले सगळे खुश होतील की तू आणलेली भाजी चविष्ट पद्धतीने केल्याने घरातले सगळे लोक खुश असतील, की आतमधल्या आत्मानंदामुळे घरातले सगळे लोक खुश आहेत.
विषयानंदे ब्रह्मानंद. विषय हे निमित्त झालेलं आहे आणि त्यांनी ब्रह्मानंद प्रगटला आहे. तुझ्या भाजी आणण्यावर काय अवलंबून आहे? जर असं आहे, तर मग या मीची वल्गना, या मीचा घोष करण्याची काय गरज आहे? साधं रामकार्य करायचं असलं तर मी पैसे आणले असं म्हणतात. मी मिरवतात. हा मी हरवण्यासाठी कार्य करायचं आहे की मी मिरवण्यासाठी कार्य करायचं? आणि हा मी मिरवणारा जो आहे तो आत्मस्वरूप पाहू शकत नाही. आणि आत्मा एकची म्हणून सांगते श्रुती गर्जोनी, कोणी न ते परिमानी म्हणता मी. काकांची ओवी आहे. माणूस मी का म्हणतो हो? माझं माझं का म्हणतो? मी म्हटल्यामुळे माझं सुरू होतं बरं का. पहिली सुरुवात मीची असते, नंतरची सुरुवात माझीची असते. मी घर बांधलं, माझं घर आहे. मी विवाह केला, माझं मूल आहे. मी पैसा मिळवला, माझी कार आहे. पहिला मी असतो, मीतून माझेची उत्पत्ती होते. आणि खूपदा आपल्याला असं वाटतं की माझ्यामध्ये तर मी नाहीच आहे. माझे आहे बा, माझ्यामध्ये मन आहे पण मी मध्ये नाही. मी मध्ये आहे म्हणून माझे मध्ये आहे. म्हणून श्रुती जाग करते आहे. जेथे जेथे दुसरे म्हणून काही जाणवते, त्या त्या ठिकाणी भय निर्माण होतं. भय असल्याशिवाय माझे खुपावतच नाही. पैसेवाल्या माणसाला आपल्याकडे कोणीतरी मागायलाच येतील असं वाटतं. आपल्यावर इन्कम टॅक्सचा रेडच पडेल असं वाटतं. आपले पैसे कोणत्या तरी कारणाने कोणीतरी घेऊनच जाईल असं वाटतं. एकदा मी बोकाळला की तो माझेच्या माध्यमातून चेकाळतो आणि बोकाळणं आणि चेकाळणं भयामध्ये घेऊन जात. मी रूप खोड वाढलं की माझे रूप फांद्या या बहरतातच. आणि मग त्या वृक्षाला हानी पोचेल असं भय निर्माण होतं. म्हणून जे जे सगळेजण भितात ते माझे मध्ये अडकलेले असतात आणि मी त्यांचा गडद असतो. मी मध्ये आहे हे त्यांना कळतच नाही. खूप भीती, खूप भीती, खूप भीती. या भीतीतून बाहेर कधी याल? ती भीती संपणार कधी आहे? दिवसेंदिवस भय वाढत जातं. जसं जसं वय वाढतं तसं तसं भयही वाढतं. या भयाला दोन कारण असतात. एक धनसंपदा संपेल म्हणून भय असतं. आपल्याला विचारणारे दूर होतील म्हणून भय असतं. आणि माझं शरीर नाहीस होईल म्हणून भय असतं. हे सगळं माझेच भय आहे, लक्षात ठेवा. द्वितीयाद्वै भयम भवति. जेथे दुजे जै दिसे तेथे भय सहजची असते. तुझे पण आलं की भय आलंच म्हणून. आणि राग द्वेष भरवसे करती घाता. आता या ज्या भयाला
सांभाळण्यासाठी राग आणि द्वेष पहारा देत. कोणी त्या भयाकडे तिकडे बघितलं की राग द्वेष आमचे संतापतात. कारण आम्हाला ते जे आहे ना भय, ते भय खात असतं. म्हणून राग द्वेष रूपी कुत्रे आजूबाजूला ठेवून दिलेले आहेत. हा राग द्वेष दुसऱ्यांचा घात करत नाही, हा माझा घात करतो. हा रागद्वेष मला संपवत असतो. आम्हाला कळतच नाही, की आम्ही रागद्वेषात आलो. आम्ही काय म्हणतो, "नाही, नाही माझं बरोबरच आहे, तो चुकला." अरे तो चुकला, तर रागद्वेष त्याला येऊ दे ना. तुला काय येऊन राहिले? भगवंत न्यायी आहे लक्षात ठेव. पूर्ण न्यायी आहे. भगवंताच्या न्यायामध्ये तसूभरही कसूर नाही लक्षात ठेव. ज्या अर्थी राग, द्वेष, संताप, क्रोध मला आले आहे, त्या अर्थी तो चुकला नाही, मी चुकलो. पहिलं गणित काय आहे? परमार्थाचं. तुला राग द्वेष आलेले आहेत म्हणजे तू चुकलेला आहे. मग त्याच्या करण्यामुळे तुला राग द्वेष आले हा नंतरचा विषय आहे. मोक्ष तुला मिळवायचा आहे की त्याला मिळवायचा आहे, मग तो चुकीचं वागावा की बरोबर वागावा हा विषयच उद्भवत नाही. मला रागद्वेष असावे की नसावे हा विषय आहे. मी काय बोलतोय? त्या उंचीवर जायचं असेल तर राग द्वेष मत्सराला फेकून दिलं पाहिजे. मुळासकट उखडून फेकून दिलं पाहिजे. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती. कारणासह राग द्वेष पाठोपाठ आले की माझा घात झाला म्हणून समजून घ्यायचं. मत्सर आला की घात झाला म्हणून समजून घ्यायचं. आता आम्ही काय करून दाखवतो? अहंकाराला घात झाला म्हणून समजून दाखवाय. माझा कार्यक्रम दुसऱ्याच्या कार्यक्रमापेक्षा मोठा झाला पाहिजे असं वाटलं तरी नासला कार्यक्रम सगळा. मग भलेही तो मोठा हो, नासला. मग आता काय करावं? यथोदकम शुद्धे शुद्धम आसिक्तम तादृगेव भवति. अंतःकरण शुद्धी, चित्त शुद्धी आणि चित्त शांती या दोन्ही शुद्धीमध्ये मोडतात. या दोन्ही कर्मानी होतात. चित्त शुद्धी कर्मानी आणि चित्त शांती सूक्ष्म कर्म म्हणजे उपासनेने घडते. आमची उपासना खूप चालू असते आणि चित्त कधीच शांत नसते. कॉम्पिटिशन, मत्सर, हेवे दावे, श्री गुरूंच्या वचनावर विश्वास नाही. त्यामुळे हेवे दावे वाढतात. पहिल्यांदा अंतःकरण शुद्ध करावं लागतं. वेदविहित निष्काम कर्म, वेदविहित निष्काम उपासनेने अंतःकरण शांत करावं. त्यानंतर ज्ञान. कर्म करणारे उपासना करणाऱ्यांचा द्वेष करतात. उपासना करणारे ज्ञानवाल्यांचा द्वेष करतात. आणि ज्ञानाभ्यास करणारे कर्म आणि उपासना करणाऱ्यांचा द्वेष करतात. ह्या सगळ्या गोष्टी आत्मस्वरूपाचे आहे, आत्मप्राप्तीसाठी आहे याचा विसर पडून जातो आणि खेळ इथेच सुरू होऊन जातो सगळा. कर्मानी मोक्ष नाही, उपासनेनी मोक्ष नाही आणि ज्ञानाने सुद्धा मोक्ष नाही. ज्ञान रूपता मोक्ष आहे, ज्ञान प्राप्ती मोक्ष नाही. आणि म्हणून वेदविहित निष्काम कर्म, वेदविहित निष्काम उपासना या अत्यंत आदरणीय गोष्टी आहेत. पण त्यातून
ज्ञानाकडे झेप घेतल्या गेली पाहिजे, नाही तर त्या आदरणीय ठरत नाहीत. श्रुती मातेने सुंदर उदाहरण दिलेलं आहे. यथोदकम शुद्धे शुद्धम आसिक्तम तादृगेव भवती. एक स्वच्छ निरुपाधिक आत्मा विमल ब्रह्माशी एक रूप होऊन राहतो. जै स्वच्छ आत्मा सहजे शुद्ध ब्रह्मी सामाविजे, तै आत्मा ब्रह्म होईजे एक रूप. एक निरुपाधिक आत्मा शुद्ध आणि विमल आत्म्याशी एकरूप होऊन राहतो. आता हा एक शब्द वापरायचा आहे का हो? तो एकच आहे. त्याला एक आहे असं म्हणायचं का हो? दोन असेल तर एक म्हणावं लागतं ना. मग एक निरुपाधिक आत्मा तरी का म्हणायचं? म्हणून तो केवळ निरुपाधिक आहे आणि तो केवळ विमल आहे. आता निरुपाधिक शुद्ध आत्मतत्व विमल आत्मतत्वाशी एक रूप झालं म्हणजे दोन झाले का हो? ऐक्यच झालं की नाही? आता हे समजून घेण्यासाठी निरुपाधिक आत्मा आणि विमल आत्मा असं सांगितलं. का बरं समजावून घ्यायचं? बिसलेरीचं पाणी गंगेमध्ये ओतलं, शुद्धामध्ये शुद्ध ओतलं. यथोदकम शुद्धे शुद्धम. एका शुद्धामध्ये दुसरं शुद्ध ओतल्यानंतर ते शुद्धच राहतं. मग आता एक शुद्ध आणि दुसरं शुद्ध नावाची गोष्ट सुद्धा नाही. सगळं फक्त शुद्धच आहे बस. आता एक आणि दोन याही गोष्टी शिल्लक राहिल्या नाही. काही जण आत्मस्वरूपाला ओळखत नाहीत आणि आत्मस्वरूप नाही असं म्हणतात. आत्मस्वरूपाला न ओळखता आत्मस्वरूप नाहीत असं म्हणतात. आणि आत्मस्वरूप नाहीत असं जे म्हणणारे आहेत ते शून्यवादाचे प्रणेते आहेत. त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ नये. त्यांना नास्तिक म्हणतात. बौद्धांचा शून्यवाद सुद्धा या ठिकाणी सांगितला आहे. अस्तित्व के नायम अस्तित्व चैके यामधील दुसरा पक्ष आत्मा नाही असं म्हणणारा असतो. त्या नास्तिकवादाचं श्रुती येथे खंडन करते म्हणून एक आत्मा आहे असं म्हणते. हा एक शब्द संख्यावाचक नसून आत्म्याच्या असण्याचं द्योतक आहे. नास्तिकवादाचं खंडन आहे. शून्यवादाचं सुद्धा या ठिकाणी खंडन आहे. आणखीन क्षणिक विज्ञानवादाचं सुद्धा खंडन आहे. काही वेळ असतो आणि काही वेळ नसतो. एक क्षणिक विज्ञानवादी यांचं सुद्धा इथे खंडन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आत्मा आहे असं म्हणावं. तीन वादी मी तुम्हाला सांगितले. त्यातून तुम्हाला शांकर अद्वैत तुम्हाला सांगतोय या ठिकाणी. पाखंडी लोक देह भोगाच्या अनुषंगिक वितंडवाद घालून तर्क आणि कुतर्क करतात. न्यायशास्त्राची कास धरून बडबड करतात. हे वाक्य काकांचं वाचलं बरं मी असं असं 95 नंबरची ओवी. पण असं आपण कधीही ऐकून घेऊ नये. स्वतःच्या शुद्ध बुद्धीला जपणे, सांभाळून ठेवणे. एक दिवस आत्मस्वरूपाच्या शुद्ध गंगेमध्ये मी सांभाळून ठेवलेलं ब्रह्मजळ मिळवून टाकायचं आहे. मिळवता येईल हवं आपल्याला. जमणार आहे असा आवड निर्माण झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही रोज ऐकता. आज 4 वर्ष होऊन गेले.
तीव्रता वाढते आहे. लोकांची उत्कंठा वाढते आहे. फोन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. भेट घेणाऱ्यांची गर्दी वाढते आहे. आत्मस्वरूपावर प्रेम करण्याचं लक्षण आहे. आणि शुद्ध मार्गाने जाणारे एवढी मंडळी सोबत आहेत की आनंदाची गोष्ट आहे. आत्मचर्चा करायला प्रवृत्त होणारी लोकच मिळत नाही आणि ती आपल्या समोर उपलब्ध आहेत. आपण आहात ती. काम क्रोधादी विकारांना आतमध्ये येऊ देऊ नका. मत्सराला आतमध्ये येऊ देऊ नका. त्याने पुनरपि जननम पुनरपि मरण. प्रत्येक शरीरामध्ये आत्मा आहे. त्या शरीराचे भिन्न भिन्न गुणधर्म पाहू नका. ते पाहिल्याने त्यातला आत्मा दिसणं बंद होऊन जातो. विषय आणि विश्व हे भोग्य नसून भास आहे. सुखा व भास आहे हा समजून जर निर्माण केलं तर आतमध्ये कामनाच निर्माण होत नाही. मग क्रोध आणि रागद्वेष येतच नाही. म्हणून श्री गुरु आणि शास्त्राच्या संस्काराला अंतःकरणावर कोरून घेतलं तर माझं परम कल्याण होणार असं श्रुती माऊली सांगते. असं श्रुती माऊली पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते आहे. आचार्यांनी आज्ञा केली आहे दुस्तर्कात सुविरम्यता. गुरु आणि शास्त्र याचा वर ज्याचा संस्कार झाला आहे त्याचं कल्याण होतं. पण कुसंस्कार ज्याच्यामध्ये आहे दुस्तर्कात सुविरम्यता ते लोक दुस्तर्कामध्ये रमतात. काय करायला पाहिजे? श्रुतिमतच तर्कोनुसंधीयता साधना पंचकम प्राक्कर्मम प्रविलाप्यता. एकदा माणूस अहंकाराने प्रेरित झाला की आपल्या हितचिंतकाचा अनादर करतो. पुष्कळदा मुलांना सुद्धा आपल्या आई वडिलांचं सांगणं आवडत नाही आणि त्यावेळच्या काळानुरूप संकल्पनेतून आपले आई वडील चुकीचं सांगत आहे असं वाटणाऱ्या मुलांचं पुढे अधःपतन होतं. पण सुसंस्कृत मुलगा जो असतो तो सुसंस्कारित मुलगा जो असतो तो आई वडिलांच्या आज्ञेला शिरसावंद्य मानतो. श्रद्धेने त्याच्यावर चालतो. त्याचा परिणाम काळाचा प्रचंड ओघ येऊन गेला तरीही तो स्थिर असतो. त्याचं जीवन यशस्वी होतं. भव्य, दिव्य आणि उदात्त. तुमच्यामधले काही लोक तरी नक्की असे असतील की ज्यांना आज आई वडील हयात नसताना सुद्धा त्यांचे वाक्य आठवत असतील, त्यांचे शब्द आठवत असतील आणि आपण तसं करतो आहो यांनी अत्यंत आनंद होत. असे आपल्यात नक्की लोक असणार. आज 150 लोक उपस्थित आहेत. 142 चा आकडा आणि हे 8 बरोबर 150. यांना वाटत असेल की आपल्या आई वडिलांनी असं सांगितलं होतं त्यावेळी आपल्याला समजलं नाही पण आज तो अर्थ समजतोय आणि ते सांगणं माझ्या आज कामी येत. असं असतं हो श्रेष्ठांचं सांग. तर श्री गुरूंचं आणि श्रुती मातेचं सांगणं काय असेल. श्रुती एवढे परिपक्व आई नाही जगामध्ये आणि श्री गुरुनी एवढी परिपूर्ण माऊली नाही जगामध्ये.
म्हणून श्रुती माता आणि गुरु माऊली. म्हणून सर्वांच्या आई वडिलांपेक्षाही हजार पटीने आपल्या हिताचं चिंतन करणारी श्रुती माऊली असते, गुरु माऊली असते. म्हणून ती हजार पटीने हितेशी असते आणि म्हणून नेहमी बाळाचं कल्याण व्हावं, जीवाचं कल्याण व्हावं, अनर्थाचं संकुल मोडीत निघावं आणि जीवाला आत्मज्ञान व्हावं म्हणून श्रुती माता आणि गुरु माऊली उपदेश करीत असते. त्यांचा शब्द न शब्द पाळायचा असतो, वाक्य न वाक्य झेलायचं असतं. पण ते का पेलत नाही? कारण भोगासक्त वृत्ती, इंद्रिय लोलुपता यामुळे त्या उपदेशाचा अनादर होतो आणि कुतर्क आणि वितर्क तयार होतात. आमच्या काळाचं त्यांना काय माहित असं वाटायला लागतं आणि भोगप्रधान जीवनामध्ये असह्य दुःख, असह्य चिंता, असह्य वेदना, नैराश्य आणि वैफल्य. आम्हाला 5,000 कोटी रुपये खर्च झालेला विवाह दिसतो. त्या विवाहाचं वैभव दिसतं. पण ते कमावत असताना झालेल्या पीडा आम्हाला दिसत नाहीत. आणि ते खर्च करत असताना त्यातून अपेक्षिलेलं पुन्हा प्राप्त न झालं तरीही होणाऱ्या पीडा आम्हाला कळत. खूप सुंदर केलं आणि तारीफ नाही झाली, वेदना होतात हो. टीका झाली तर पीडा होतात. म्हणून कश्चित विधीरहा आवृत्य चक्षुन, एखादाच असतो जो अंतर्मुख होऊन विचार करतो. श्री गुरूंना शरण जाऊन वेदांत शास्त्राचं श्रवण करतो. मनाने वेदांत शास्त्राचं श्रवण नाही चालत. आत्मज्ञान आणि अभेद दृष्टी तोपर्यंत उदयाला येत नाही, तोपर्यंत गुरु कृपेचा हात मस्तकावर येत नाही, श्रुती माता राजी होत नाही. यमे वैश्य वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विमृणुते तनुत्वम, तस्यैष म्हटलंय. त्यालाच म्हणून श्रुती मताचा आणि गुरु वाक्याचा कधीही अनादर करू नका. तिथे अनन्य भावाने शरण जा. साधकांच्या अंतःकरणामध्ये आत्मतत्वाचं प्रागट्य झालं पाहिजे. ते प्रागट्य त्याला ब्रह्मस्वरूप केल्याशिवाय राहत. काकांनी इथे आश्चर्यकारक ओवी लिहिली आहे. माता पिता जे लक्षवरी तये हे सांगावे परोपरी. लक्षावधी आई वडील या जगामध्ये आहेत. त्यांना श्रुती संमत ज्ञान सांगितल्याशिवाय राहू नका. ज्ञान ते ज्ञान जे अपत्या उद्धरी श्रुती संमत, त्यांना आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी त्यांना ते सांगा, जेणेकरून त्यांच्या मुलाबाळांचं कल्याण म्हटलं पाहिजे. आपल्या मुलांना हे करा, असं झालं पाहिजे, असं केलं पाहिजे, आपण ते करून दाखवलं पाहिजे. आधी केले मगच सांगितलं. पण लक्षावधी माता पित्यांना हे सांगण्याची गरज आहे आणि त्या माता पित्यांनी आपल्या मुलांना सांगण्याची गरज आहे की गुरूंच्या कृपेने हे शक्य आहे, श्रुती माऊलीच्याच कृपेने हे शक्य आहे. हा अभ्यास केला पाहिजे. स्वतःच्या बुद्धीने करू नका. पण एकत्व अनुपश्यताम, सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व आम्ही अनुभवलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. अशी काकांची ओवी आहे. 97 नंबरची ओवी आहे. अशा सर्व लोकांना त्यांच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी व त्यांच्याही कल्याणासाठी सद्गुरु डॉक्टर काका आणि माझी माऊली आणि श्रुती माता
दोघांनी ही ओवी सांगितले. आपण मनामध्ये कोरून ही आपल्यापासून जेवढ्या जणांच्या भेटी होतील त्या सगळ्यांना सांगा की आत्मतत्वाचा अभ्यास झाला पाहिजे, गुरुकृपेने झाला पाहिजे, स्वबुद्धीने होता कामा नये. असा अभ्यास आपल्या सगळ्यांचा यशोशिखराला जावो आणि ऐक्यत्व पाहो अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. आणि उद्या सकाळी स्मृती म्हणजे भगवद्गीतेचा अभ्यास आहे. श्री कृपा प्रकाशन नागपूर ह्याचे अध्यक्ष आदरणीय श्री मोहनराव वैद्य आपल्याला चितप्रज्ञ लक्षणांमधले 2 श्लोक सांगणार आहे. मोहनराव वैद्य अत्यंत साध्या वृत्तीचे, अभ्यासू आणि स्वतःच्या अंतःकरणामध्ये अभ्यास मुरवणारी व्यक्ती आहे. आपल्या वागण्यातून तो जिरला आहे हे त्यांच्या भेटीतून तुमच्या लक्षात येईल. अशा श्री मोहनजी वैद्य यांच्या मुखातून उद्या स्थितप्रज्ञ लक्षणं आपण ऐकणार आहोत. सगळ्यांनी आवर्जून उद्या हजर राहा. आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की ह्याच संख्येने उद्या सकाळी सुद्धा श्री कृपा प्रकाशनचे अध्यक्ष आदरणीय श्री मोहनजी वैद्य ही सगळी उपनिषद श्री कृपाने छापली आहेत. काकांच्या ग्रंथाचं प्रकाशन श्री कृपा प्रकाशनने केलेलं आहे. त्याचे अध्यक्ष आहे मोहनराव वैद्य. त्यांच्या तोंडून उद्या आपण भगवद्गीतेचे 2 श्लोक ऐकणार आहोत. चित्तप्रज्ञाबद्दल ऐकणार आहोत. न चुकता सगळ्यांनी आधीपासून राहा. तत्पूर्वी सौ ज्योत्स्नाताई एदलाबादकर या पठण करणार आहेत. 12वा अध्याय मोठा आहे. दुसरा अध्याय मोठा आहे आणि दुसरा अध्याय मोठा असल्यामुळे लिंक लवकर देऊ आणि 20 मिनिटं पठणासाठी ठेवणार. म्हणजे 6:40 ला लिंक येईल आणि पठण सुरू होईल. 7 वाजता बरोबर भगवद्गीता सुरू होईल आणि मोहनजी वैद्य आपल्याला त्यांचं चिंतन आणि प्रबोधन आपल्या समोर मांडतील. त्यांनी आपलं कल्याण होणार आहे. डॉक्टर काकांचे शिष्य आहेत. अत्यंत अभ्यासू आहेत. साधे व्यक्तिमत्व. आज मी हे याकरता सांगतोय की त्यावेळेला उद्या मी प्रवासात असणार. त्यांच्याबद्दल उद्या सकाळी मला जे बोलायचं होतं ते मी आज उद्घृत करतो आहे. कारण त्यावेळेला मी बसमध्ये असणार आहे. मला बोलता येणार नाही. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून